रत्नागिरीच्या आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावरती आले होते। या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर घणाघाती प्रहार केला। आजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्मारक शिवसेनेला बांधायला जमलं नाही। शिवसेना पक्षाला आता उतरती काळ लागल्याची टीका करत अजित पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली। तर याच सभेत जाहीर भाषणातून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नरेंद्र मोदी यांच्या पत्नीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला। नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पत्नीची आठवण 45 वर्षांनी होते, ते सामान्य जनतेला काय लक्षात ठेवणार असं सांगत राणे यांनी मोदींना चिमटा काढला। पण आपण सर्वजण जाणता आहात की धोरणा सगळा हळूहळू की येत्या 17 तारखेला बोलू नये, परंतु बोलण्याची वेळ येते। एवढे मोठे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे एक राजकीय नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मारकाचाही प्रश्न अजूनपर्यंत ह्या मंडळींना मार्गी लावता आलेला नाही। काय नाही, एकमेकाकडे बघतात, काय करायचं काय नाही ही त्यांची अवस्था। अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केली। 45 वर्षानंतर नरेंद्र मोदींना पत्नीची आठवण झाली। परवाच्या फॉर्म मध्ये पत्नीचं नाव घेतलं जशोदाबेन। त्या माणसाला पत्नी आपली आहे कळलं केव्हा 45 वर्ष। त्याच्या अगोदर एवढ्या निवडणुका लढवल्या, ऍफिडेव्हिट कधी नाव नव्हतं। जो माणूस पत्नीला आठवणी ठेवत नाही, तुम्हाला आम्हाला काय ठेवणार हो? पंतप्रधान झालं तर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।